नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे आले नाहीत. तर मित्रांनो, हे अर्ज बँकेत सादर करा. तर शेतकरी मित्रांनो, घेऊ सविस्तर माहिती जाणून. लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे बँकेत जमा नाही झाले. तर मित्रांनो, पहा संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. तर यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते, त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा झाले आहेत. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर मंजुरीचा संदेश आला असेल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणे अपेक्षित आहेत. तर शेतकरी मित्रांनो, परंतु अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल, तर मित्रांनो, हे न होण्याचे कोणते कारण आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, अर्ज मंजूर तरीही जमा झाले नाहीत पैसे, हे आहे कारण अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाल्याचे संदेश आले आहेत. असे असताना देखील अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याने त्यांना चिंता लागलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, पैसे जमा न होण्याचे कारण म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार सेटिंग नसणे हे देखील एक कारण असू शकते. त्यानंतर दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस अनेक व्यक्तींचे एकापेक्षा अनेक बँक खाते असतात. शासकीय रस्त्यावरून दिले जाणारे अनुदान हे आधार लिंक खात्यामध्ये जमा होते. लक्षात घ्या की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करणे, बँक खात्याला आधार लिंक करणे आणि बँक खात्याला लिंक करणे या वेगवेगळ्या बाबी आहेत. तर शेतकरी मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, त्यामुळे केवळ आधारला मोबाईल लिंक असून जमत नाही किंवा बँकेला आधार नंबर लिंक असून जमत नाही. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, तर वरती सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही बाबी जर लिंक असतील, दोन्ही बाबी जर लिंक असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. तर बहिणींनो, अजूनही करता येईल अर्ज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुमचा अर्ज सादर करायचा बाकी असेल, तर तुम्ही आता सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच अर्ज सादर करू शकता. तर बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ही देण्यात आली होती. परंतु त्यानंतर शासनाने परत एक GR निर्गमित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली आहे. तुम्ही अजूनही तुमचा अर्ज सादर केला नसेल, तर आता लगेच अर्ज सादर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येईल. तर बहिणींनो, लवकरात लवकर योजनेचा लाभ घेण्यासाठी पटकन हे काम करून घ्या, अन्यथा तुम्हीही पैशांपासून वंचित राहशाल. तर लवकरात लवकर आपले आधार लिंक सर्व जे काम असेल ते पटकन करून घ्या. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.